जनआधार टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो. शनिवारी आरे दुग्ध वसाहतीमधील फिल्टरपाडा साई बांगोडा या ठिकाणी दिवसा 7 लाख लिटर पाण्याची चोरी होत होती आणि तेथील स्थानिकांनी हा गंभीर प्रकार उजेडात आणलेला. त्यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झालेले, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी आले होते. आपलं पवई पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि आरे पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यावेळेस त्या ठिकाणी आले आणि संपूर्ण ठिकाणी त्या ठिकाणी पंचनामा झालेला आहे. असे असताना देखील आज गुरुवार आहे, अद्यापपर्यंत FIR नोंद झालेला नाही आहे. त्याबाबत रॉयल पाम येथील आणि SRA मधील लोकांनी आरे पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. आणि गेले 5 वर्ष आम्हाला 9 लाख लिटर सँक्शन होतं, पण येते फक्त 2 ते 3 लाख लिटर. आम्हाला समजत नव्हतं. बरेच वेळी BMC ऑफिसर बोलायचे. त्या ठिकाणी मी स्वतः पाहणी केली. त्या ठिकाणी जवळपास मोठ्या मोठ्या काळ्या टाक्या, नाही जरा सांगतो ना, 7.5 लाख लिटर पाणी रोजचं चोरत होते. म्हणजे रोजचे 70 टँकर हे लोक चोरत होते. त्याच्यामुळे अजूनही FIR काय झालेला नाहीये. आम्ही आता पण पाठपुराव्यासाठी गेलो होतो. आता ह्यांच्याकडे आलो होतो. सिनियर साहेबांनी सांगितलं होतं आरेचा रिपोर्ट होते, अजून यांनी पाठवला नाही. पण ते आज बोलतात, सिनियर साहेबांनी सांगितले आज पाठवतो म्हणून. MSCB ची चोरी केली होती. MSCB वरती पण आम्ही जाऊन चर्चा केली, त्यांनी पण पण अजून रिपोर्ट पाठवलेला नाही. यांचा तिघांचा शासनाच्याच ह्या चोरी आहेत. एकाची जागेची, आरेची जागेची चोरी, BMC ची पाण्याची चोरी आणि MSCB ची लाईटची चोरी. त्याच्यामुळे तिन्ही डिपार्टमेंटने केलं तर ह्या टँकर माफियांना चांगला वचक बसेल. निश्चितपणे मी तुमच्या बरोबर आहे. भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने तुम्हाला आश्वासित करतो, योग्य ती कारवाई करू. चालेल, थँक्यू. संतोष पाटील सर आहेत. सर, आपण आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची देखील भेट घेण्यासाठी गेलेलात. एकंदरीत काय सिच्युएशन आहे की असं माहिती मिळतंय की या ठिकाणी टँकर सोडले जात नाहीयेत, त्याबाबत देखील भेट होती आणि जो शनिवारीचा जो इन्सिडेंट झाला त्याबाबत काय माहिती द्या. काय झालं होतं, 5 दिवसापूर्वी टँकर माफियांनी इथे जी चोरी केली होती त्या संदर्भात आज आरेचे सिनियर इन्स्पेक्टर पाटील साहेब यांनी बोलवलं होतं. मीटिंग लावली होती. आमच्या रॉयल पाम मध्ये ज्या सोसायट्यांना पाणी येतं BMCच्या त्या 7 सोसायट्या आणि मयूरनगरच्या ज्यांना पाणी येतं BMCचं त्या सगळ्या सोसायट्यांच्या एक मेंबर्सना बोलवलं होतं, जेणेकरून त्यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी. पण ते अचानक त्यांची CP ऑफिससाठी मीटिंग लागली. त्याच्यामुळे ते तिकडे मीटिंग मध्ये असल्यामुळे त्यांनी उद्या ते सांगितलं होतं, पुढचा टाइम दिलाय. आणि नंतर दुसरं एक परवापासून महत्वाचं हे झालं की आमच्या इथे टँकर चोरी झाल्यानंतर आरेच्या सिओनी इकडचे जे टँकर होते रॉयल पामला येणारे त्यांचं चेकिंग चालू केलं होतं. आणि त्या चेकिंगमध्ये बऱ्याचशा टँकरवाल्यांकडे जे काही चलन असतं त्याच्यावरती नाव नसणं, त्याचे नंबर नसणं, त्याच्यामुळे बऱ्याचशा टँकरना त्यांनी मनाई केली होती आरेच्या सिओनी. मग आम्ही आरेच्या सिओना पण आज भेटलो. आम्हाला वस्तुस्थिती समजली. आम्हाला वाटलं होतं सरसकट सगळेच टँकर बंद केलेत, पण आरेच्या सिओनी आज आम्हाला वस्तुस्थिती सांगितली की टँकरवाल्यांकडे चलनवर ते आम्हाला भेटले तेव्हाच लिहत होते कोणाचं नाव. त्याच्यामुळे चोरी समजून हे चोरीला पण जाऊ शकतात. त्याच्यानंतर गाडी नंबर आणि प्रत्येक सोसायटीचं एक रिप्रेझेंटेटिव्हचा नंबर आणि कुठल्या सोसायटीमध्ये जातोय असं आम्हाला पत्र द्या. मग त्याप्रमाणे आम्ही आता प्रत्येक सोसायटी रॉयल पाम मधील RSCOच्या नावाने पत्र देतोय. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम भविष्यात होणार नाही आणि आपल्याला रॉयल पामला टँकर सुरळीतपणे चालू होतील. कारण काय झालं, त्या टँकर माफियाने आरेची जागा चोरीला केली. वीज वापरली, जी इलेक्ट्रिसिटी पाणी पंपिंग वापरलं त्यासाठी इलेक्ट्रिसिटी वापरली ती MSCB ची वापरली, म्हणजे ती पण चोरीची होती. आणि तिसरी सगळ्यात मोठी चोरी केली ती BMC ची. म्हणजे गव्हर्नमेंटच्या 3 डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या चोऱ्या केल्या. पण खरं तर ह्या गव्हर्नमेंटच्या शासनाने जी डिपार्टमेंट आहेत त्यांनी पहिली कंप्लेंट केली पाहिजे, तिन्ही डिपार्टमेंटने. त्या संदर्भात आम्ही सीओशी चर्चा केली. सीओने सांगितलं आम्ही आज रिपोर्ट करू, पंचनामाचा रिपोर्ट तयार करू आणि पोलीस स्टेशनला एक चांगला भक्कम त्यांना आम्ही आमच्यातर्फे कंप्लेंट लेटर देऊ म्हणून. काही ठिकाणी मिसगाईड केलं जात आहे की तुम्ही तक्रार करल्या तर तुम्हाला कोर्ट कचेरीला जावं लागेल, तुमच्यावर अटॅक होऊ शकतो, गुन्हे नोंद होऊ शकतात, ते भूमाफी आहे, पाणी माफी आहे. तर हे जे काही हे मला वाटतं हे जे पाणी माफी आहे तेच हे काहीतरी लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी बरोबर. त्याबाबत आपण जे आपण पूर्वीपासूनच पहिल्यापासून मी स्वतः बघतो आपण पाठपुरावा करताय. आज देखील आपल्यामुळे शिवसाहेबांनी आम्ही स्वतः बघितलं की आपल्यामुळे आज पाण्याचे टँकर आरे कॉलनी सोडा म्हणून आपल्यामुळे केलेलं आपण जे आपलं शिष्टमंडळ घेऊन आलात, आपण लोकांना काय सांगाल या ज्या धमक्या दिल्या जातात किंवा जे चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात? माझी रॉयल पाम आणि मयूरनगरच्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे की ही जी चोरी झाली, आपलं पाणी गेलं, या पाण्यामुळे आपण वंचित होतो गेले 4-5 वर्ष आणि हे पाणी ह्या लोकांनी दुसऱ्याला विकलंय. त्याच्यामुळे प्रत्येकाने या गोष्टीत पुढाकार घेतला पाहिजे. असल्या पोकळ धमक्याला यांना कोणी घाबरू नये. आणि आम्ही स्वतः आहोत, पोलीस आहेत,
त्यांना सरळ करायला, जे कोण गुंड असतील धमक्या द्यायला येतील त्यांना आम्ही बरोबर सरळ करू, पण ह्या जे कोण चोर आहेत माफी आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही. आज आम्ही साहेबांना भेटलो. बघा काय झालंय की जो पाणी माफियातर्फे करण्यात येणारा जो घोटाळा होता तो उघड झाला म्हणण्यापेक्षा तो नागरिकांनी उघड केला, बरोबर आहे. आणि नागरिकांनी उघड केल्यानंतर सुद्धा प्रशासन अजूनही जवळजवळ 6 दिवस झाले त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये. पोलीस प्रशासन सुद्धा तेवढं गंभीरपणे घेत नाहीये. त्याचप्रमाणे आरे प्रशासन सुद्धा, आता आरे प्रशासन यासाठी सत्तेमध्ये आपण आहात. म्हणूनच मी प्रत्यक्ष येऊन आता सीईओ साहेबांना तेच सांगितलं की ज्या वेळेला तो घोटाळा झाला तर तिथे त्या टाक्या ठेवण्यात आल्या. ती जागा कोणाची आहे? प्रशासनाची आहे, बरोबर आहे. जर तुम्ही एखादा टँकर, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी पाटील साहेबांनी सांगितलं आमचे टँकर अडवतात. मग एक साधा आमचा टँकर पिण्याच्या पाण्याचा अडवतो आहे, मग गेली 4-5 महिने जे हे चालले होते टँकर तिथून भरून ते का नाही अडवले गेले, बरोबर नाही. दुसरी गोष्ट, तिथे टाक्या ठेवण्यात आल्या. जागेचा अमर्याद वापर, कुठच्याही पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं शुल्क न भरता किंवा कोणत्याही परवानगी न घेता अनधिकृतरित्या तुमच्या जागेचा वापर अमर्यादरित्या करण्यात आला. मग त्यासाठी एक सणसणीत रिपोर्ट त्यांनी तयार करायला पाहिजे पंचनामा करून, आणि तो करून त्याच्या त्यांनी पण FIR साठी अर्ज केला पाहिजे पोलीस स्टेशनला. दुसरं BMCच्या बाबतीत म्हणायचं तर BMCचे पण असंच आहे की BMCचे काय म्हणते की आम्ही आमची जबाबदारी जी आहे ती मूळ वाहिनीची आहे, पण पुढची जी नेलेली जागा जी आहे म्हणजे जी पुढे नेलेली वाहिनी आहे त्याला जर कोणी टॅपिंग केलं तर आमच्या जबाबदारी येत नाही. हे पण हे साफ चुकीचं आहे. कारण कसं आहे की ज्या वेळेला BMC कडनं पाणी दिलं जातं त्यावेळेला BMC तुमच्या घरपर्यंत आणण्यासाठीचा जो एक्स्ट्राचा जो खर्च असतो तो BMC तुमच्याकडनं वसूल करते. पण याचा अर्थ असं नाही की त्याची संपूर्ण जबाबदारी आणि मेंटेनन्स हा BMCचाच असतो आणि त्याची संपूर्ण जबाबदारी BMCची आहे. त्यामुळे BMCच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथे निष्पक्षपातीपणे, भले कोणी इन्व्हॉल्व असो नसो मला माहिती नाही, पण ते निष्पक्षपणे त्याचा देखील पंचनामा करून त्याचा सुद्धा रिपोर्ट लवकरात लवकर लगेच जितकं शक्य होईल तेवढं लवकर देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तिकडे साई बांगुडा आणि या साईडला बरीचशी अनधिकृत गोडाऊन्स वगैरे झालेले आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात आताच कळलं की पत्रकार लोकांनी वगैरे सुद्धा ते हे केलं, दृष्टीस आणून दिले लोकांच्या की तिथे अनधिकृतरित्या खाण्याचे पदार्थ, जे नूडल्स सारखे पदार्थ आणि एकदम गलिच्छ पद्धतीने फार घाणेरड्या परिस्थितीमध्ये त्याचे उत्पादन होत आहे. कोणाला ऊसाचे गोडाऊन्स म्हणून दिले आणि प्रशासनाला याची कल्पना नाही. म्हणजे याचं आश्चर्य वाटतं की प्रशासनाला एवढ्या साध्या गोष्टीची कल्पना असू नये आणि यातून करोडो रुपयाचा रेव्हेन्यू गव्हर्नमेंटचा बुडवला जातो. आम्ही हे प्रकरण आता माझ्या पद्धतीने मी ऑलरेडी एक लेटर देतोय आपल्या आरे पोलीस स्टेशनला, त्याचप्रमाणे सीईओ साहेबांना सुद्धा देतोय की या चोरीच्या संदर्भात कठोर कारवाई करून संबंधितावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. दुसरं, ह्या म्हणजे पत्राची एक प्रत मी आमचे कार्यसम्राट खासदार रवींद्र वायकर साहेब यांच्या माहितीसाठी सुद्धा त्यांना देणार आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे कार्यशील उपमुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याकडे सुद्धा या पत्राचा पुरवठा पत्र देणार आहे आणि त्याचा पाठपुरावा करणार आहे. तसं महत्वाचं आज आम्ही त्यांना सीओ साहेबांना ती देखील विनंती केली की मयूरनगरचा जो बस स्टॉप आहे, बरोबर आहे, तिथे काय झालं की बस टर्न करताना बऱ्याच अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे तो बस डेपो तिथे व्यवस्थित बस डेपो म्हणूनच निर्माण करण्यात यावा. आणि त्या ठिकाणी ज्या कोणी अनधिकृत लोकांनी जी ती जागा ऑक्युपाय केलेली असेल तर त्या जिल्ह्यांना निष्कासित करून त्याचा व्यवस्थित योग्य वापर करून बस डेपोसाठी ती जागा संरक्षित करण्यात यावी, एवढीच एक विनंती आम्ही देखील आज त्यांना सीओना केलेली आहे. बघूया आता येत्या 1-2 दिवसात यांना टाइम दिलेला आहे. ह्या सगळ्या कारवाई पूर्ण होऊन त्या ज्या भूमाफिया जे कोणी संबंधित लोक असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि त्यासाठी शिवसेना ही आग्रही असेल. आपण या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतला. तुम्ही जे बोललात ते सगळं तुम्ही सांगितलं, पण प्रशासनाने काय आश्वासन दिलं आपल्याला? प्रशासनाने त्यांनी सांगितलं की आजच्या आता जसं सीईओ साहेबांनी सांगितलं की आजच्याच आम्ही आमचा पंचनामा रिपोर्ट करून देतो. मग आम्ही त्यांना सांगितलं पंचनामा रिपोर्ट नुसता तातूर न करून देता जो आहे तुमच्या जागेचा जो चुकीचा वापर, गैरकानूनी पद्धतीने वापर करण्यात आला, बरोबर आहे, अशीसाठीचा पंचनामा करून द्या. म्हणजे काय होईल की त्याच्यावरती योग्य ती कारवाई FIR पुढे दाखल करता येईल. नाही तर नुसतं थातूर दिलात की असं आमच्या निदर्शनास आलं तसं नको. याच्यातून रेव्हेन्यू किती बुडला आहे त्या सखोल परीक्षण करून द्या जेणेकरून तशा पद्धतीचा FIR तिथे दाखल करता येईल.